बरे देशावर झालो, बरे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशनी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, आवडे पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशनी. तुका मने श्रम केला, तुका मने श्रम केला, अवघाला फळाशी, लाभे लाभ दुनावला, जीव दहला दरुशने. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या वादाले गले जाईना, वादाले गले जाईना, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकाराना, तेची वंदो श्री चरणा श्री गुरूंची, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी फुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दी प्रेम काही कळ, मस्तक हे पायावरी उवार करे संतांच्या, समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम, जगन निहित पानि मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल. ठाला 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 बरे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव दहला दरुशनी. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद, विश्वोद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कुळ ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राज्य, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्व माऊली ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत टाळकरे वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग, सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर यांच्या विद्यमाने जगद्गुरु तुकोबरायांना सदैव वैकुंठाला जाऊन 375 वर्षे पूर्ण होत आहेत. हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि त्या निमित्ताने संगीत गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सव, संतांचं संतत्व संतांच्या अंतरंगामध्ये व्याप्त आहे. जगात संत ही शक्ती महाशक्ती आहे. या विश्वामध्ये अनेकविध शक्ती आहे, परंतु सकल शक्तीचा राजा जर कोण असतील तर फक्त संत आहेत देवा. भारत देशामध्ये अनेक भक्ती परंपरा निर्माण झाल्या आणि कालाच्या ओघामध्ये नष्टही झाल्या. एका मुंबईला 45 संप्रदाय जन्माला आले होते, कुठे गेले कोणाला माहित नाही. परंतु
शतकानुशतक चालू असलेली वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा दिवसेंदिवस वृद्धिंगत होते. याला ज्ञानोदेव आणि श्री तुकोबर यांचे उपकार आहेत बघा. संतांनी समाजाच्या कल्याणाकरता कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना आपला स्वतःचा देह चंदनवत झिजवला आणि समाजाचं आत्मकल्याण केलं. संसाराच्या नावे घालुनी आज्ञा, संसाराच्या नावे घालुनी आज्ञा, संसाराच्या नावे घालुनी आज्ञा, संसाराच्या नावे घालुनी आज्ञा. वाढता साधूंनी आणि संतांनी समाजाच्या कल्याणाकरता खर्च केलं. साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठलबा घुले सांगायचे, बोल संतांइतका या विश्वामध्ये आतापर्यंत कोणी मोठा झाला नाही. वर्तमान काळामध्ये संतांपेक्षा मोठा कोणी नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत या विश्वामध्ये संतांइतका मोठा कोणीच होऊ शकत नाही बघा. साधू थोरदाना, साधू थोरदाना, साधू थोरदाना कलियुगी, अशा संतांच्या दर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. घुलेवंचंच वाक्य सांगतो, संसारामध्ये लाखो चुका होऊ द्या पुन्हा पुन्हा भरून काढता येतात. परमार्थाची अनावधानाने झालेली चूक देखील जन्मजन्मांतरापर्यंत भरून काढता येत नाही. संसारापेक्षा सहस्रपटीने परमार्थ कठीण आहे देवा, अत्यंत अवघड आहे. डोळ्यामध्ये तेल घालूनच साधकाला साधना करावी लागते. एखाद्या वेळेला खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं तरी चालेल, पण संत म्हणून फसवी माणसं आपल्या जीवनात येता कामा नये. त्यांनी जितकं मोठं नुकसान होईल ना तितकं कशानेच होत नाही राजा. पण संत दर्शनाशिवाय पर्यायही नाही. श्री गुरु सरला बेटाच्या नारंगिरी म्हणत असत, एखाद्या वेळेला भगवत साक्षात्कार झाला असेल आणि संत दर्शन जर झालं नसेल ना तर संत दर्शनाविना झालेला भगवत साक्षात्कार देखील काही कामाचा नाही बघा. अगोदर संत दर्शन व्हावं त्यानंतर भगवत साक्षात्कार व्हावा. दोन उदाहरण आपल्या पुढे आणून ठेवतो, त्याचा विस्तार करत नाही. महाभारतामध्ये दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांचं कमीत कमी 200 वेळेला तरी दर्शन झालं असेल, कमीत कमी. फायदा झाला का हो? अजिबात नाही. भगवत साक्षात्काराचा जर फायदा झाला असता तर अधोगतीला कशाला गेला असता? मग का देवाचं दर्शन होऊन फायदा झाला नाही? त्याचं महत्वाचं उत्तर, ते देवाचं दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. आता महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये या नामदेवरायांच्या सांगण्यानुसार 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात 108 संतांचा एका काळात अवतार झाला. 108 संतांचं उभं पीक महाराष्ट्रामध्ये आलं होतं राजा. जिकडे तिकडे संतच संत होते. त्यात प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं चरित्र डोळ्यापुढे घ्या.
5 वर्षाचे नामदेवराय होते. नैवेद्य हातेचा मूर्ती जेमी, फिरविले देऊळ जगा माझे ख्याते, नामदेव हाती दूध प्याला. देवानी सगळी कामं केली नामदेवरायांची. त्यांना शिकवलं, त्यांना लग्नाला मुलगी पाहून दिली, स्वतः लग्नही देवानी केलं, सगळं काही केलं. पण पुण्यसलीला अमृतवाहिनी चंद्रभागेच्या तीरावर वैराग रागरसी गुरुबा काका महाराजांनी संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या सांगण्यानुसार जेव्हा त्यांची परीक्षा घेतली ना, त्या परीक्षेमध्ये मात्र प्रेममूर्ती नामदेव महाराज अनुत्तीर्ण झाले. आणि औंड्या नागनाथला जाऊन ज्या वेळेला विसोबा खेत्रांनी त्यांच्यावर अनुग्रह केला, त्यावेळेला नामदेवराय संत या पदाला प्राप्त झाले. म्हणजे देवापेक्षा साधूचं दर्शन महत्वाचं आहे. संताचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती हो. अकरावा श्रीपती राम, अकरावा श्रीपती संतांचे जी गोष्ट जितकी महत्वाची तितकी ती दुर्लभ आहे. शांतीब्रह्म मारुती बाबा सांगतात, एखाद्या वेळेला भगवत दर्शन सुलभ आहे, पण त्याही पेक्षा संत दर्शन दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. आणि नुसतं संत दर्शन होऊन तरी काय फायद्याचं आहे? त्या साधूला ओळखण्याची नजर असावी लागते बघा. नजर जर नसेल, अतिपरिचय खोटा मान राहत नाही. जवळ संत असताना देखील त्यांचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात येत नाही. पहिली तर गोष्ट, संत म्हणून फसव्या माणसांपासून सावध राहा, तो मोठा धोका आहे. मोठ्यांचं उदाहरण पहा. भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीता माता आणि लक्ष्मणजी पंचवटीला राहण्याकरता आले. शूर्पणखेच्या मुखातून रावणाने भगवती सीता मातेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि त्या पाप्याला सीता मातेविषयीचा मोह निर्माण झाला. पण त्याला एक चांगली गोष्ट माहिती होती, काय? जोपर्यंत श्रीराम आणि भगवती सीता या दोघांचा कोणी वियोग करत नाही, तोपर्यंत तिचं अपहरणच करता येत नाही. या दोघांचा वियोग कोण करू शकेल? त्याचा एक साड भाऊ होता, त्याचं नाव होतं मारीच. अत्यंत मायावी. दादा चिंता करू नको, मी सीता आणि रामाचा दोघांचा वियोग करतो. सकाळची वेळ आहे, भगवती सीता माता सूर्य स्नान करत बसलेले आहे. सूर्याचं कोवळ किरण अंगावर घेत असताना मायावी मारीचाने सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि सीता मातेच्या पुढे फक्त असा उड्या मारत गेला. पुरुषांपेक्षा माता भगिनीला सोन्याचा भलता अभिलाष आहे. जी सीता माता एका राजाची मुलगी आणि एका राजाची सून आहे, राजा जनकांची मुलगी आणि राजा दशरथांची सून आहे, जिचा जन्म सोन्याच्या पाळण्यामध्ये झालेला आहे, तिला जर सोन्याचा अभिलाष झाला तर आपलं न बोललेलं बरं आहे. तिने ते सुवर्ण मृग पाहिलं. श्रीराम काही करा पण त्याला पकडा. त्या हरणाची मला चोळी शिवायची, त्याचं कातड खूप सुंदर आहे. या हरणाला अनेकांनी गोत्यात आणलं बरं. भगवान श्रीकृष्णाला हरणानेच गोत्यात आणलं, राजा जड भरताला हरणानेच गोत्यात आणलं.
सीतामातेला हरणानेच गोत्यात आणलं. आता न बोललेलं बरं. विठाला जे जे हरणाच्या मागे लागले ना, कृतयुगापासूनची परंपरा. श्रीराम त्या हरणाला पकडा, त्याच्या कातड्याची मला चोळी शिवायची. श्रीराम वारंवार सांगतात, सीते अगं हे जग मी निर्माण केलंय. जगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण मृगातून जन्माला आलं नाही, पुढे येणार नाही. तो मायावी राक्षस बघ. ऐकील ती बायको कसली. आता हे मी सांगू का तुम्हाला? ऐकलं नाही राजावतीने. त्याचा परिणाम नाईलाजाने श्रीरामाला त्याच्या पाठीमागे जावं लागलं. रावणाने गोसाव्याचा रूप धारण केला आणि भगवती सीतामातेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर बोलवलं. ऐका, साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला तर श्रीरामापासून कायमचा वियोग झाला. देवा, एवढी मोठी नुकसान जर तिला भोगावी लागली तर आम्मान बापून स्वामींच्या नादीला लागल्यानंतर तुमचं काय होईल? तुमचं तुम्हीच बघा. आता विठाला कोणाच्या मागं जावं, कोण जीवनामध्ये मार्गदर्शक असावा याचा तालून सुलाखून अभ्यास करून मग जीवनात स्वीकार केला पाहिजे. शुद्ध कसवनी पहावे, वरिल्या रंगानं भुलावे, तुका म्हणे घ्यावे, जेणे नोही तुटी ते. जगद्गुरु तुकोबारे आपल्या जीवनामध्ये संत दर्शन होण्याकरता अहोरात्र प्रयत्न करत होते. संत ते कवन, संत ते कवन, ती जाणवी खोनके शिराज, ऐशे वरमे मजदावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. एक सांगू का? मुळात संतांकडे पाहण्याची सर्वसामान्य माणसांची 3 प्रकारची नजर आहे. पहिला वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्काराच्या अंगाने पाहतो. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्याच्या आचारा विचाराकडे पाहतो. पण तिसरा असा भाग्यवान वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवाकडे निर्देश करत पाहतो. विठाला ऐका, आपण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहात म्हणून आपल्याला मी हात जोडून विनंती करतो, वारकरी संप्रदाय आणि चमत्कार एक समन्वय नाही आणि एक मत नाही. ज्ञानोवरांनी रेडा बोलवला असेल, भिंत चालवली असेल, श्रीता पुरुष केला असेल, मेलेले सच्चिदानंद उठवले असतील, ते लोककल्याणाकरता स्वतःच्या प्रसिद्धी करता नाही. बघा, ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांमध्ये मला कोणी चमत्काराची ओवी काढून दाखवा. शुद्ध निखळ तत्वज्ञान आहे. 4092 अभंगाचा आपण पारायण करताय, कुठेही चमत्काराचा एखादा अभंग दाखवा राजा. नाही, नाईलाजाने साधूंना चमत्कार करावे लागतात. ते चमत्काराकरता चमत्कार करत नाही. आम्ही ज्या परंपरेचे उपासक आहोत ना, ती स्वानंद सुखनिवासी श्री सद्गुरु जोग महाराजांची परंपरा आहे. या परंपरेत गुरुनाम गुरु मंकट स्वामी महाराज होऊन गेले, जे आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिलेला इतिहास आहे. जगाच्या इतिहासात शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. त्यानंतर स्वामी महाराज आपल्या आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिलेला इतिहास आहे. हजारो चमत्कारही त्यांनी केले. देवा, त्यांच्याच गावात निनगुरला भानुदास कासार नावाचा एक कासार वंशातला 7 वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीने मेला. दर 100 वर्षांनी एक महामारी येते बघा. 1820 साली प्लेग आला, 1920 साली कॉलरा आला, बरोबर 2020 ला कोरोना आला. 100 वर्षाच्या टप्प्यात महामारी. तो मुलगा प्लेगच्या साथीने मेला. खड्डा खंडून तयार झालेला होता, पण आई मात्र आपल्या बाळाला पुरायला देत नव्हती. तिने सांगितलं, हे बघा, स्वामी महाराज जोपर्यंत येत नाही, माझं बाळ जोपर्यंत मी त्यांच्या मांडीवर देत नाही, तोपर्यंत त्याला पुरायचं नाही. तिथं जवळ चाकरवाडी आहे. सकाळच्या कीर्तनाकरता स्वामी महाराज गेले. टांग्यामध्ये बसून लोक गेले, कानामध्ये वार्ता सांगितली. महाराजांनी आपला फेटा आपल्या टाळकऱ्याला दिला आणि स्वतः त्या मेलेल्या मुलाकडे आले. त्याच्या बापाला सांगितलेला स्नान घाला. स्नान घातलं. स्वामी महाराजांनी मांडीवर घेतलं आणि मोठ्याने आवाज दिला, हे भानुदास, काय झोपलाय? उठ उठ म्हटल्याबरोबर झोपेतून जसा मनुष्य जागा व्हावा तसे मेलेले भानुदास पुन्हा जिवंत झाले. मला पुढचं सांगायचंय का,
एवढा प्रतिभावंत असलेला संत देखील स्वामी महाराज कीर्तनामध्ये हात वर करून सांगायचे, आम्ही पावलो पावली चमत्कार करू, पण वारकरी संप्रदायाला चमत्कार मान्य नाही राजा, नाही. जरा गंमत सांगू का, चमत्कारच करण्याची जर ज्ञानोबरांना इच्छा असते ना तर आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही. अहो रेडा बोलवला हा कसला चमत्कार आहे. मी सांगतो तो चमत्कार आहे का. 750 वर्ष झाली तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे ते दररोज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलतात. हा ज्ञानराजांचा चमत्कार आहे राजा. एका विशिष्ट समाजाकडे असलेलं तत्वज्ञान पण ज्ञानोबरांनी खुलं केलं. जगातला कोणताही बहुजन समाजाचा मुलगा 4 वर्षाचं अध्ययन करून ज्ञानेश्वरीची सूत्र मांडू शकतो. केवळ ज्ञानराजांचे उपकार आहे. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. सांगू अगदी साधा. रेडा जर बोलवला नसता ना तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नाहीसा झाला नसता, म्हणून नाईलाजाने बोलवावं लागला. भिंत जर चालवलीच नसती तर महर्षी योगीराजांचा उद्धार झाला नसता, म्हणून चालवावी लागली. मेलेले सच्चिदानंद जर उठवलेच नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखकच मिळाला नसता. आज कशाची उपासना, कशाचं पारायण केलं असतं देवा. शेवटचं वाक्य सांगतो हा मुद्दा थांबवतो. चमत्काराने संतत्व प्राप्त होत नाही कधीच. संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर नगर जिल्ह्यामध्ये एकच योगी झाला देवा, नारायण डोहला, ज्यांचं नाव महर्षी योगीराज चांगदेवर आहे. असा योगी पुन्हा झाला नाही. आता योगी आहेत पण ते दंतकांतीच्या पुढे जायलाच तयार नाही, तिथंच अटकून बसले. कसला योगी ऐकायचा आहे. 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर ज्यांनी मेलेल्या प्रेताकडे जर पाहिलं तर अमृत दृष्टीने प्रेते जिवंत व्हावी असं सामर्थ्य जगात अजून कोणत्याही योग्याला प्राप्त झालं नाही राजा. पण ते योगीराज ज्ञानोबरांच्या पुढे संत सोडा, साधं ज्ञानोबरांचं शिष्य सुद्धा होता आलं नाही. त्यांना आईसाहेब मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. इथं शिष्यच होता येत नाही, संत कसं होता येईल. हा हबप होत आहे. रिटायर झालेली मास्तर कीर्तन करायला लागली, यात काय विषय. क्षमा मागून बोलू, या महाराष्ट्राचं नवल येथे मूर्ख सुद्धा महामंडलेश्वर होतो, फक्त पैसे द्या. कुठं डिग्री, त्याला गमगच्छतीच कळत नाही, तेही महामंडलेश्वर आहे. पण ऐका, संत ही पदवी जगाच्या बाजारात विकायला मिळाली नाही, इतकी पवित्र आणि श्रेष्ठ आहे ती. नाही संतपण मिळते हाटी, हिंडता कपाटी राणी. म्हणून संत आणि चमत्कार एक समन्वय नाही. दुसरा वर्ग आहे तो आचार आहे, विचाराने साधूकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. श्री गुरु विठ्ठल व घुले सांगायचे, बुवा सामान्य माणसाने स्वतःच्या बुद्धीच्या फुटपट्टीने संत मोजण्याचा प्रयत्न करू नका. संतांचा महिमा तो बहुदुर्गा, संतांचा महिमा तो बहुदुर्गा, संतांचा महिमा तो बहुदुर्गा, संतांचा महिमा तो बहुदुर्गा. शाब्दिकाचे गाव नाही रे, शाब्दिकाचे गाव नाही रे,
दुर्गा संतांचा महिमा तो बहु दुर्गा पिकाचे नाव नाही चरणामध्ये दृष्टांत म्हणून पहिलं पदच हे ध्रुवपद आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते किंवा नाही. आता आम्ही परंपरेने वाक्य ऐकले. SP कॉलेजचे प्रिन्सिपल श्री गुरुनाम गुरु मामासाहेब म्हणत असत, थोर माणसं कळावे जर आपल्याला वाटतात ना तर आपण थोर व्हा. थोरालाच थोर कळतात राजा हो, पोराला काय थोर कळणार आहे. तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा नाही कळत. मोठी माणसं कळत नाही. मी मगाशी शिकत वाक्य वापरलं, अति परिचय खोटा मान राहत नाही. मोठी माणसं कळत नाही. परंपरेने ऐकलेला प्रसंग आहे, त्याचा विस्तार नको. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सुरत लुटलं आणि कल्याण लुटण्याकरता मावळे पाठवले. कल्याण लुटलं खरं. कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून मावळ्यांनी पाहिली. तिचं अपहरण केलं, तिला म्यान्यामध्ये बसवलं आणि छत्रपतींच्या पुढे उभं केलं. राजे, तुमच्याकरता सुंदर पुरस्कार आहे, स्वीकारा. मातृभाव जागा झाला छत्रपतींचा. खाली पाहिलं त्यांनी. बघा, त्यांनी दृष्टीला दृष्टी लावून त्या मुलीकडे पाहिलं नाही. क्षमा मागून एक वाक्य बोलू. 60,000 वर्षांची तपश्चर्या करून जे विश्वामित्र ऋषींना जमलं नाही ते छत्रपतींनी करून दाखवलं. ठाला विठाला ठाला ठाला विठाला 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 विठाला. 60,000 वर्षांची तपश्चर्या केली विश्वामित्रांनी. 60 मेनकेने क्षणार्धात माती मोल करून टाकले देवा. तर विश्वामित्रांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आजही भारत देशाच्या इतिहासामध्ये कोणाच्याच मुलाचं नाव विश्वामित्र ठेवलं जात नाही. कोणाच्या मुलाचं नाव विश्वामित्र आहे. जसं कंस नाव नाही, दुर्योधन नाही, रावण नाही, तसे ऋषी असताना देखील विश्वामित्राचं नाव नाही. का? फजिती झाली देवा, तपश्चर्या मातीमोल झाली. पण तोच प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आला. जरा क्षमा मागून बोलू. सरपंच झाला तरी ढाब्याहून धरून आणावं लागतो राजा. त्याचं चालणं कसलं, त्याचं बोलणं कसलं, त्याचं आचरण कसलं. पामरातल्या पामरापेक्षा खालच्या थरातली लोक आहेत. पण या देशातला एक छत्री राजा पण आपला पाय घसरू दिला नाही आणि घसरला नाही. का? जगद्गुरु तुकोबरायांसारखे श्री गुरु ज्यांचं मार्गदर्शन करणारे, त्यांचा पाय घसरेलच कसा. विठाला 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 विठाला. म्हणून मी मगाशी सांगितलं, मार्गदर्शक योग्य लागतो राजा, ज्यांचा पाय घसरला नाही. उलट पराबी येणारे रखुमाई समान नेमून ठाईचे. जिजाऊ मासाहेबांना सांगितलं त्यांना स्नान घाला. आता उंची उंची कपडे परिधान करण्याकरता द्या, दागदागिने द्या आणि बहुसन्मानाने परत पाठवा. स्नान घातलं, उंची उंची कपडे दिले, दागदागिने दिले आणि परतच सन्मानाने पाठवत असताना महाराजांची मान खाली होती आणि एक वाक्य फार उद्घोषित बोलले ते, अहो माझी आई जर तुमचे इतके सुंदर असते ना तर मी सुद्धा तुमचे इतका देखना जन्माला आलो असतो. मला पुढं सांगायचे सगळ्यात महत्वाचं ऐका. जे छत्रपतींच्या जवळ मावळे रात्रंदिवस राहिले, त्यांच्या ताटात जेवले, त्यांच्या बरोबर खेळले, शिकले, त्या मावळ्यांना जर आपला राजा ओळखता आला नाही तर आपल्याला तुकोबरायांसारखा महाराजा कधी ओळखता येईल. राजा भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ यागती अनेकाशी. खऱ्या साधूचे लक्षण जर पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी वाचा राजा हो. वगैरे यांनी सांगितलं एक लोटा जलन सब समस्या काल, असं काही होत नाही. जिथे ज्ञानोबरांचा सिद्धांत आहे, अगा कर्मी जे उरावे ते तै सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का. केले कर्म झाले ते भोगाले, केले कर्म झाले ते भोगाले, केले कर्म
नादी लागू नका. ज्ञानोबराय सांगतात ते बघा. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकार्थ ज्ञानोबरायांचं निरूपण हृदयावर लिहून ठेवा राजाओ. परमार्थात तुमची कोणी फसवणूक करू शकत नाही. अमानित्वम मदंभित्वम मयोसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. या श्लोकाच्या सगळ्या ओव्या बघा. मी 3 सांगतो. पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती काने नायकावी, अमुकांशी नोहावी शेचे लोका, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडवे माझे दडे, महिमे भेने, चातुर्य लपवी, महत्व हरवे, पिसे पण मिरवी जगा माझी. काय सांगतात ज्ञानोबराय? आत्मानंद प्राप्त झालेला जो महापुरुष आहे तो स्वतःची कीर्ती आपल्या कानाने ऐकत नाही, स्वतःची पूजा करून घेत नाही. कदाचित एखाद्या गावामध्ये जर त्यांचा मोठेपणा कळू लागला आणि त्यांचा मान सन्मान जर होऊ लागला, एक तर गाव सोडून तरी निघून जातात, नाही तर गावात वेड्यासारखं राहतात. याचं नाव साधू आहे. जडवत, लोष्टवत, काश्यवत, पिचाश्यवत अशा उपनिषदांनी सांगितलेल्या अवस्था आहेत. आणि महाराष्ट्रात अशी नमुने आले तर आमचीच पूजा करा म्हणतात, आमच्याच आरत्या करा म्हणतात. लोक इतकी गाजर छाप येतो, कोणाचे फोटो आपल्या घरात लावतात आणि दिवसभर त्यांच्या आरत्या करत राहतात. मरका गुरु रडका केला आणि दोघांचाही बोध वाया गेला. काय पदरात पडणार आहे राजा? एक सांगू, मारुतीरायाने हृदय चिरल्यानंतर जसं श्रीराम पंचायतन दिसलं ना, तसं पुणे परिसरातल्या कोणत्याही व्यक्तीचं जर हृदय चिरलं तर फक्त ज्ञानोबराय तुकोबराय दिसले पाहिजे, इतर नाही. विठाला विठाला एवढी एकनिष्ठता लागते परमार्थात, इतकी एकनिष्ठता. म्हणून आचार विचाराकडे फारसं लक्ष देऊ नका, लक्षात येत नाही. असं ऐकलंय आम्ही ज्ञानसिंधू गुरुवारी संदीपान महाराजांच्या मुखातून. स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला काली मातेच्या मंदिरामध्ये दुपारचं प्रवचन करायचे. पण प्रवचन करता करता लहर आली का व्यासपीठ सोडायचे, समोरच्या हॉटेलमध्ये जायचे, भजे खायचे आणि पुन्हा व्यासपीठावर बसून प्रवचन करायचे. आपल्याला जमेल? हा प्रयत्न आपण करायचा नाही. लोकांच्या चर्चा होऊ लागल्या. श्री गुरु विठ्ठलभाऊ घुले सांगायचे, परमार्थातला मार्गदर्शक जर चुकला तर सगळा समाज मागता चुकला जातो. म्हणून जाळूने नाम पावलेने पार. आठवलाच प्रसंग सांगतो. बंकट स्वामी महाराज त्यांच्या पंढरपूरच्या भजना मठामध्ये पहाडचं काकड्याचं भजन गायचे म्हणतात पहाटे. ज्या स्वामी महाराजांनी आपल्या हयातीत कधी सारे गमप केलं नाही, त्यांच्या भजनाला त्या काळातला महाराष्ट्रातला संगीतातला सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही म्हणून 2-2:30 येऊन स्वामी महाराजांच्या धर्मशाळेत बसायचा का? लोक पुन्हा जागाच देत नव्हते. त्या बालगंधर्वांचं एकच प्याला नावाचं नाटक पंढरपूरला आलं, प्रसिद्ध नाटक आहे ते, आता कादंबरी आहे. 3-4 शिष्य बालगंधर्वांचे त्यांच्या बरोबर यायचे. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. 4थ्या दिवशी बालगंधर्वांनी सकाळचं भजन ऐकलं, ते निघाले. पण त्यांचे शिष्य स्वामी महाराजांकडे गेले. महाराज, 4 दिवस झाले, आमचे गुरुजी बालगंधर्व रोज तुमच्या सकाळच्या काकड्याला भजना करता रात्री 2:30 वाजता येऊन बसतात. मग आमच्या गुरुजींचं एकच प्याला नावाचं नाटक प्रसिद्ध आहे, त्याच्यात आश्चर्य काही नाही. मला वाटतं अलीकडच्या कीर्तनापेक्षा पूर्वीची नाटकं सुद्धा चांगली होती. आता ते लाईव्ह आहे, खरं तर ते लाईव्ह नाही केलं पाहिजे, त्याचा परिणाम होतोय. लोकांना नको ते ऐकावं वाटतं. एक सांगू, काय ऐकावं यापेक्षा काय ऐकू नये. दिवशी वारकरी श्रोत्यांना चांगलं कळेल ना, त्या दिवशी वारकरी संप्रदायावर पुन्हा चांगले दिवस येतील राजा. पण ते श्रोत्यांच्या हातात आहे ना. आता 40-40 वर्ष कीर्तन ऐकून जर स्वप्नात भूताची यायला लागली तर कशाला ऐकायचं? ते ऐकण्यात तरी काय मजा आहे राजा? ऐकणं सुद्धा आपलं चांगलं पाहिजे. स्वामी महाराजांना ते शिष्य विनंती करू लागले, महाराज, वाळवंटामध्ये आमच्या गुरुजींचं एकच प्याला नावाचं नाटक या की एकदा. महाराज म्हणाले, येऊ शकत नाही, मला मर्यादा आहे. पण का? आमचे गुरुजी जर तुमच्या भजनाला येऊ शकतात तर तुम्ही का आमच्या गुरुजींच्या नाटकाला येऊ शकत नाही? स्वामी महाराजांनी दिलेलं उत्तर आहे का? ते म्हणाले, अहो, तुमच्या गुरुजींनी माझ्या भजनाला यावं का नाही यावं त्यांचा प्रश्न आहे, पण मी त्यांच्या नाटकाला येऊ शकत नाही. का? आज जर मी नाटकाला आलो तर माझ्या परंपरेची मंडळी तमाशाला जाते, म्हणून मला नाटकाला येता येत नाही. ही मर्यादा आहे राजा. विठाला ठाला.
संते सांगितले ते केले जतन नाही आज्ञे त्यांच्या केले उल्लंघन मत मतांतरा नाही दिले मन हृदय धरिले या हरीचे चिंतन हृदय धरिले या हरीचे चिंतन येथे आले याचे निज कार्या येथे आले याचे निज कार्या सांगितले ते केले रामकृष्ण परमहंस हॉटेलमध्ये जायचे, भजे खायचे आणि पुन्हा व्यासपीठावर बसून प्रवचन करायचे. लोक चर्चा करू लागले, कसला महापुरुष आहे. समाजाच्या भावना भंग होऊ लागल्या. स्वामी महाराजांचं अंतकरण, स्वामी विवेकानंदांचं अंतकरण तळमळू लागलं. एके दिवशी रामकृष्ण प्रसन्न होते. विवेकानंद जवळ गेले, स्वामीजी तुम्ही महापुरुष आहात, तुम्हाला काय अडचण नाही, पण तुम्ही भजे खाताना हॉटेलमध्ये ज्या वेळेला लोक पाहताना त्यांच्या भावना दुभंगतात. आमची इच्छा आहे तर लोक तुमची निंदा करतात, ते भजे खायचं सोडून द्या की. खायचे तर प्रवचनाच्या अगोदर खा, ना तर नंतर खा, पण आता सोडून द्या. का असं रामकृष्णांनी विचारल्याबरोबर विवेकानंदांनी सांगितलं, लोक तुमची निंदा करतात म्हणून खाऊ नका. विवेकानंदांनी काय उत्तर दिलंय का? रामकृष्णांनी काय उत्तर दिलं? विवेकानंद, लोकांनी निंदा करावी म्हणूनच हे मी करतोय. का? स्तुती चांगल्या चांगल्याला पचवता आली नाही. आपलं सोडा, आईच्या उदरात 12 वर्ष राहिलेले शुकाचार्य बापानी एका वाक्याची स्तुती केली तर हम भी कुछ है, मनामध्ये अभिमान निर्माण झाला. परिणाम जनक भेटीला पाठविला तेने, अभिमाने नाने खोटे झाले. मी कशा करता सांगितलं, आचारा विचाराकडे महापुरुषाच्या लक्षात येत नाही, लक्ष देऊ नये. साधूकडे पाहायचं असलं तर एकच नजर ही अनुभवाची आहे. स्वर्गाचा राजा इंद्राला जो अनुभव आलेला नाही, सत्यलोकाच्या ब्रह्मदेवाला जो अनुभव येत नाही, तो अनुभव जगद्गुरु तुकोबारे आपल्या छातीला हात लावून सांगतात, आम्हाला आला, आम्हाला. माझा पहा अनुभव केला देवा पुला, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेव. ज्ञानोबराय सांगतात, योगे या दुर्लभ तो देखीला साजने, योगे या दुर्लभ तो देखीला साजने. पाहता पाहता मनान पुरे जागे, पाहता पाहता मनान पुरे जागे. देखिला देखिला माया देवता देव, देखिला देखिला माया देवता देव, देखीला देखीला माये देवता देव, देखीला देखीला माये देवता देव. योगी आदुर्लभ तो देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. कोण छातीला हात लावून सांगेल हे? देखिला देखिला कोणती अम्मा आणि कोणता बापू सांगू शकेल राजा हे? नाही. त्याच्याकरता वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये अवतार घ्यावा लागेल, जन्म घ्यावा लागेल, साधना करावी लागेल. आणि साधना सिद्ध झाल्यानंतर हे अनुभव येतात.
जगद्गुरु तुकोबरांना अशा विशेष महापुरुषाच्या दर्शनाची आवश्यकता आहे. एक वाक्य सांगू, जगद्गुरु तुकोबरांच्या पुढे एकमेव संत म्हणजे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबरांच्या पुढे एकमेव संत श्रीमन निवृत्तीनाथ आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. पण त्याच्याकरता पुण्याचा संचय करावा लागेल. महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये ज्याची अपेक्षा होती, ज्याचं कुतूहल होतं, ज्याची इच्छा होती, ते प्राप्त झालं. अभंगाचं तिसरं चरण. संत भाग्य झाली संत भेटी. संतांचं दर्शन झालं म्हणतात, भेट झाली. कशाने होईल? निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हे दती पाठोवाटी, तय होई भेटी हरिप्रियाची. एक सांगू का, पुण्यकर्म करणं वेगळं आणि पुण्याचा संचय करून ठेवणं वेगळं. दोघांमध्ये अंतर आहे. पुण्य कोणालाही करता येईल, पुण्याचा सांभाळ करून ठेवणं कोणालाही शक्य नाही राजा. लोक नवीन मंडप बांधल्यानंतर त्याला सभा मंडप जर बांधला तर त्याला फॅन देतात. फॅन देतात का नाही? फुकट देत नाही, 3-3 पात्यावर नावं टाकून देतात. देणं महत्वाचं नाही, प्रसिद्धी झाली पाहिजे हा अंतकरणातला हेतू आणि भूमिका आहे. ऐका ज्ञानोबराय काय म्हणतात, देवाच्या आणि साधूची सेवा केल्यानंतर आपली प्रसिद्धी व्हावी असा विकल्प जरी अंतकरणामध्ये जरी आला तरी संपूर्ण पुण्याचा क्षय होतो. बघा काय उभी दिली त्यांनी. नाना कुशवळवा फुले पांघुरवी पेरिले, तैसे झाकीने पदले दान पुण्य. हा दृष्टांत कळणार नाही असा एकही श्रोता या मंडपात नाही. ज्ञानोबराय बोलतात शेतकरी पाभारीने पुढे पेरतो आणि लोडाने रासने करून बी झाकून टाकतोय. पेरायचं तर झाकायचं कशा करता? पेरलेलं बी जर झाकलं नाही तर वर मातीवर पडेल, पाखरं येऊन खाऊन टाकतील, तर शेतकऱ्याच्या पडद्यावर काय पडणार आहे? तसं तुम्ही केलेली देवाची सर्वांगीण मोठी सेवा आणि प्रसिद्धी करता जर समाजापुढे प्रगट करत राहिला, शब्द दत्त होऊन जर बसला तर पुण्याचा नाश होऊन जाईल. तर संत दर्शन कधी होईल बघा. म्हणून तर पूर्वजन्मे सुकृती थोर केली, ती मज आजी फळाची आली, परमानंद वाजी मानशी भेटी झाली. 1989 साल असावं. माझे गुरुजी परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य रामकृष्ण भाऊ येडशीकरांबरोबर आम्ही पहिल्यांदाच चातुर्मासला आलो. पहिल्यांदाच सद्भाग्य असं का स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतले शिक्षक पंढरपुरात आणि परमपूज्य प्रियराजकाचार्य स्वामी रामसुखदासजी त्या वर्षी आले. जसं महाराष्ट्रात चालती बोलती ज्ञानेश्वरी सद्गुरु धोंडा महाराज,
तसं उत्तरेकडे चालती बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी राम सुखदासजी, अत्यंत महाप्रतापी आणि प्रभावी महापुरुष. प्रसंग सांगत बसलो तो वेळ जाईल त्यांचा. ते आले, गुरुवारी धोंडा महाराजांनी विनंती केली, चातुर्मासाचे थोडे क्षण राहिलेत, 4-6 दिवस श्रीमद भगवद्गीता सांगावी ना आम्ही ऐकावी इच्छा आहे. होकारही दिला. सत्र ठरलं. दुपारी 4 ते 6 एक सत्र आणि भल्या पहाटे 4 ते 5 एक सत्र. 4 ते 6 या प्रवचनाकरता लाखो लोक जमत होती. स्वामीजींचा सत्संग श्रवण करत होती, महाप्रसाद घेत होती आणि जिकडे राहण्याची व्यवस्था आहे तिकडे निघून जात होते. पण भल्या पहाटे 4 ते 5 हे सत्र असं होतं. सामान्य माणसाला प्रवेश नव्हता. त्या मंडपाला गेट केलेलं होतं. एक ठराविक साधकांकरतात, महापुरुषांकरतात ते पहाडचं प्रवचन होतं. देवा, त्या काळात ज्या गाडीची किंमत कमी कमी 70 ते 80 लाख रुपये, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक सदग्रस्त पहाडच्या स्वामींच्या प्रवचनाकरता आला. डोक्यावर एवढी मोठी शेंडी आहे, नाकापासून ऊर्ध्वपुंड आहे, पांढरं नेहरू शर्ट आहे, धोतर आहे आणि असा खांबाला टिकून तो ऐकतोय. 1 तासाचं प्रवचन झालं. जसं मोरारजी बापूची पद्धती अशी आहे, 1 तासाचं प्रवचन संपल्यानंतर ते 15 मिनिटं श्रोत्यांकरता ठेवतात. कशा करता? श्रवण केल्यानंतर जर एखाद्याला परमार्थिक शंका असेल तर त्यांनी विचारायची, त्याचं उत्तर ते 15 मिनिटात देतात. तसं स्वामी रामसुखदासजींनी 15 मिनिटं ठेवली होती. ज्याला काही शंका आहे त्यांनी विचारायच्या. सगळ्या शंका सांगत बसलो तिथे वेळ जाईल. ज्याची गरज आहे ती सांगतो. तो मनुष्य उठला, स्वामीजींना नमस्कार केला आणि काय शंका विचारली आहे का? स्वामीजी, मी पुण्यसलीला चंद्रभागेच्या वाळवंटात आहे, पांडुरंगाची शपथ घेऊन तो मला सत्य सांगतो. म्हणाले, मी एकदा भगवान श्रीकृष्णाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय. शंका पुन्हा आहे का? स्वामीजी, देवाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय, पण पुन्हा कितीतरी वेळेला मी बोलवतो तो येत नाही. काय चुकलं माझं? माझा अपराध तरी सांगा. स्वामीजींच्या अंगाला दरून घाम आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं आहे का? व्यासपीठावरून खाली उठले, त्यांना जय गोविंद केला. सांगितलं, अहो तुम्ही किती भाग्यवान आहात. भगवान सगुण साकार होऊन तुमच्या ताटामध्ये येऊन प्रसाद घेऊन गेला खरा, पण तुमच्याकडून एक महाअपराध घडला. महाअपराध. कोणता अपराध? देवाने जे दर्शन दिलं ना, त्याचा जो आलेला अनुभव आहे तो साक्षात्काराचा अनुभव हृदयामध्ये झाकून ठेवला नाही. मग अभिमानापोटी आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून तो अनुभव सामान्य लोकांना सांगत बसला. त्या दोषाचा हा परिणाम आहे. इतका नाजूक परमार्थ आहे. आवडे विठ्ठले गाई जे एकांती, एकांत शब्दाला अंडरलाईन करा. अलभ्यते तिला बघारा, किंवा तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा. आणि हे पुण्य ज्या वेळेला संचयित होतं आणि फलद्रूप होतं ते भाग्यामध्ये परावर्तित होतं. ज्ञानोबराय सांगतात, दैवदैशे कवतुके कैच धन्य न देखे. अशी भाग्य शक्ती महाराज म्हणतात मला प्राप्त झाली. पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा. संत चरण
संचय केला आणि ते भाग्यात रूपांतरित झालं. फायदा असा झाला, भाग्य झाली संत भेटी. कशी होती ती? आवडी पोटी होती ती. माझ्या मनामध्ये आवड होती की मला संतांचं ज्ञानोबरांचं कधी दर्शन होईल. सर्व काळ होतो आठवित मनी, भेटले ते धनी येणे काळे. का हो संत दर्शनाची इतकी का आवड आहे? त्याचं कारण आहे, संत कृपा करत असताना 4 पद्धतीने करतात. पहिली शब्द कृपा करतात, दुसरी दृष्टी कृपा करतात, तिसरी स्पर्श कृपा करतात, चौथी संकल्प कृपा करतात. त्याही पेक्षा कृपा करत असताना योग्य अयोग्याची निवड करत नाही. देव निवड करतो. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. देव सगळ्यावर कृपा सारखी करत नाही महाराज. पण संत असे अहो काय प्रसंग न सांगितलेला बरं आपल्याला जग जाहीर माहिती आहे. समोर माणूस असो की पशु असो, 21व्या शतक विज्ञानाचं चालू आहे. अजून सर्कशीतल्या मालकाने रेडा सर्कशीत घेण्याचं धाडस केलं नाही. वाघ सर्कशीत आहे, सिंह सर्कशीत आहे, हत्ती सर्कशीत आहे, गेंडा सर्कशीत आहे, पण रेडा आहे इतका निर्बुद्ध असलेला. पण होता कृपा तुमची पशु बोले वे. पुढे रेडा आहे का माणूस आहे हे सुद्धा पाहिलं नाही. केवढा आश्चर्य. 750 वर्षाचा काल होऊन गेला तरी आळ्याला रेड्याची महावारी भरते. रेड्याची चैत्र वद्य एकादशी रेड्याच्या समाधीवर अभिषेक आहे. अहो जी मुलं जिवंत आई बापाचं दर्शन घेत नाही ते रेडे त्या रेड्याच्या दर्शनाला जातात. केवढं कौतुक आहे. विठाला आवड निवड करत नाही संत देवा. पहिली शब्द कृपा करतात. श्री गुरु विठ्ठलबा घुल्यांचं वाक्य आहे. ते म्हणायचे बो गाईचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर जसं फपाटा घेऊनच वर येत आहे, तसं प्रसन्न अंतकरणाने जर संतांनी शब्द फेक केली तर परिवर्तन होतं राजा. आम्ही एकदा भीमसिंग महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं. ते रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावर गंगेवर निफाड तालुक्यात नाशिक जिल्ह्यात साईखेडा आणि चांदोरी नावाची गावं जवळ जवळ आहे. असं म्हणतात एकदा तिथं श्री संत भगवान बाबा गडकर आले होते. पहिल्यांदाच बाबा तिथं आल्यामुळे समाजाच्या आलोट दर्शनाची गर्दी जमली होती. त्या साईखेड्याला म्हाळसाकांत पाटील नावाचे एक सदग्रस्त, त्यांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली. जेवण वगैरे झालं, सगळ्यांनी दर्शन घेतलं. आता निरोप द्यायचा म्हणून बाबा टांग्यामध्ये बसले आणि म्हाळसाकांतांच्या डोळ्यात पाणी आलं. संतांचं अंतकरण आईपेक्षा सुद्धा मऊ आहे. मी आईपेक्षा का म्हटलो? आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर, दुसऱ्याच्या नाही. संत तसे नाहीत राजा. मृदो सभाय नवनीत तैशे सज्जनाचे. डोळ्यातलं पाणी पाहिलं, टांग्यातून बाबा उतरले. पंत डोळ्यात पाणी दिसतं. त्यांनी खाली पाहिलं. अहो सांगा तरी अडचण काय? त्यांनी सांगितलं हे बघा बाबा, लग्न होऊन 40 वर्ष झाली आणि खूप दिवसांनी मुलगा झालाय, तोही 10 वर्षाचा आहे. पण कसलं प्रारब्ध घेऊन मी जन्माला आलोय. झालेला मुलगा जन्माला आल्यापासून बोलतच नाही, मुक येते. माझी इच्छा आहे माझ्या बाळाला तुमच्या बरोबर घेऊन जा. संतांच्या संगतीत राहिल्यानंतर माणसाचं परिवर्तन होतं. ऐकायचं आहे? दरोडेखोर असलेला वाल्ह्या कोळी पण महर्षी नारदांच्या संगतीत आल्यानंतर जगातलं पहिलं महाकाव्य लिहिलं. ज्या महाकाव्याचं नाव रामायण आहे, एका दरोडेखोराने लिहिलं. पण केव्हा? महर्षी नारदांच्या संगतीतला परिणाम आहे. बोलिला वाल्मिक तैसाची करील, वरतोनी दाविन नामा म्हणे, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादे. संगतीचा परिणाम आहे देवा. तसं घेऊन जा माझ्या बाळाला. ज्या दिवशी माझी आठवण होईन ना, मी टांगा पाठवून माझ्या लेकराला घेऊन येईन. पण घेऊन तर जा. त्या मुलाचं नाव मुकुंद आहे. कुठे आहे तुमचं बाळ? बापाच्या आड लपलेला घाबरलेला मुलगा बापांनी दंडाला धरला आणि त्यांच्या पुढे उभा केला. साधू पाहत असताना 2 भरकुटीच्या मध्ये आज्ञाचक्राकडे पाहतात आणि ते वेदक आणि भेदक नजरेने पाहतात. त्याच्याकडे पाहिलं आणि महापुरुषाच्या वाणीचा परिणाम असा झाला. ए मुकुंदा, तू बोलत नाही म्हणतात. तुझे आई वडील सांगतात तू बोलत नाही, पण न बोलण्याचं कारण काय? तू तर बोल काय, मग बोलत का नाही? 10 वर्षांनी त्या बाळाने उत्तर दिलं, बाबा बोलण्याच्या योग्यतेच्या आतापर्यंत व्यक्तीच मिळाली नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटलात म्हणून बोललो. शब्दातली ताकद आहे राजा होय. आली मुखावाटी अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्म. पण ते शब्द कोणाच्या बाहेरून पडावेत याला महत्व आहे बरं. जसं श्री गुरु विठ्ठलबा गुले दृष्टांत सांगायचे. रायफलीतली गोळी माणसाला मारते
पण केव्हा ते रायफलमधून सुटली तर मारते, हाताने फेकली तर मरत नाही. त्याचं शब्द काम करतात, पण विषारी आणि विषयभोगी माणसाच्या मुखातले शब्द काम करत नाही. त्याला तपस्वी आणि महापुरुषाची वाणी लागते. देवा ज्ञानोबराय सांगतात, ज्याच्या वाणीमध्ये कोणताच दोष नाही. वाणी 6 दोष आहेत. आटोवे गोविंदान, आशा शंका प्रतारण, संन्यासिली अवगुण दया वाचा. या 6 दोषांपैकी कोणताही जरी एक दोष वाणीत असला तर ती वाणी काम करत नाही. पण ज्याच्या वाणीला दोषच नाही, सदा सुचिरभूत वाचा. बखालीच्या रेड्याला वेद म्हणा म्हटल्यानंतर रेड्याने वेद बोलावेत. हे ज्ञानोबरांच्या शब्दसृष्टीतलं सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणाल मग तुमच्या शब्दाने काय झालं? त्याचं कारण असं आहे, देव आणि संत सोडून ज्याची वाणी दुसऱ्याची स्तुती अथवा निंदा करते ना, त्याच्या वाणीलाही सामर्थ्य प्राप्त होत नाही. जरा क्षमा मागून बोलू. खेटराजवळ उभे करायची काहीची योग्यता नाही. तोही पुढे बसल्यानंतर जर कीर्तनकार 2-2 तास जर त्याचा स्तुती करत बसला तर ती वाणी कसलं काम करेल राजा? हो, करू शकत नाही. या व्यासपीठावर स्तुती आणि निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वाणू नये. अशा मर्यादेने संपन्न असलेल्या महापुरुषाच्या वाणीत सामर्थ्य येतं. देवा श्री गुरु विठ्ठल वाघुल्यांच्या वाणीतलं सामर्थ्य म्हणजे सैद्धांतिक सामर्थ्य होतं. ते त्याचं कारण ज्यांच्या वाणीने देव आणि संत सोडून कोणाची स्तुती आणि निंदा केली नाही, तुकोबाराय सांगतात, अशा शब्दाने काम करणारी महापुरुष शब्दकृपा करतात, दुसरी दृष्टी कृपा करतात. प्रसंग सांगेल ते वेळ जाईल. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी अक्षर शत्रू असलेल्या गावोबावर फक्त दृष्टी शक्तिपात केला. कृपा कटाक्षणे हाळेले, आपुले पदे बैसविले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले, भक्तादी दिले वरदान. स्पर्श शक्तिपात. जसं करंटच्या वायर जर बिगर करंटच्या वायरला चिटकवलं तर इकडचा सप्लाय तिकडे जातो ना. सामान्य करंट मध्ये जर एवढी ताकद आहे तर साधूचा स्पर्श म्हणजे फेल पॉवर आहे राजा. हात ठेवेला मस्तकी प्रसाद देऊनी केले. मराठवाड्यामध्ये अंबाजोगाई शहर आहे, पूर्वी राजधानी होती. चैत्रपाळ नावाचा राजा होता माझा तिथे. श्री हरिभक्तीपरायण वारकरी गंधर्व राधाकृष्ण गरडगुरुजी इथे आहेत. आणि मीही येडशी संस्थानात राहिलेलो आहे. बहुतेक मराठवाड्यातली माणसं म्हणजे आडदांडच. स्वभावाचे त्यांचा राजा आडदांडच होता महाराज. वेश्येमध्ये साधू दिसला का त्याने म्हणाव, रिकमे मे पा ब्रह्म बता नाही तो लोटिका. घोड्यावर चढण्याकरता जी लोखंडी कडी असते ना त्याला रिकमे म्हणतात. आणि घोडा आकळण्याकरता दाढेमध्ये जी काटेरी वस्तू असते त्याला लगाम म्हणतात. जैत्रपाळ राजांनी साधूला थांबवावं आणि इशारा द्यावा, मी घोड्याच्या रिकमीत पाय ठेवता क्षणी मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, ना तर टिकाव खोरे घ्यायचं आणि तळ खोदायचं. या अंबाजोगाईला एवढं मोठं तळ आहे राजा. हो, ते रोजगार हमीतून झालं नाही, मग साधूंनीच खोदलेलं आहे. बराच काळ गेला असा बराच, पण पूर्व पुण्य उदयाला आलं बघा. मुकुंदराज स्वामी नावाचे महापुरुष अंबाजोगाईला आले. लहान बटुरूप, सूर्यापेक्षा तेजस्वी ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे. अलौकिक वाटलं राजा जैत्रपाळ राजाला. थांबा, तुमचं नाव? या देहाला मुकुंदराज म्हणतात. मग ऐका माझं, रिकमे मे पा ब्रह्म बताव नाही तो लोटिका. मुकुंदराजाने सांगितलं, राजा तू किती वेडा आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, ये माणूस पण की भांब लौकिक भाव. साधूला कामाला जुंपलं तू, बंद करते. राजाच्या इशाऱ्याने काम बंद झालं. ठेव घोड्याच्या रिकमीत पाय. जैत्रपाळ राजाने उजवा पाय उचलून घोड्याच्या रिकमीत ठेवला आणि मुकुंदराजाने आपला फक्त उजव्या हाताचा स्पर्श मस्तकावर ठेवला. ज्ञानोबराय म्हणतात, माता हात ठेविला नो थापटीला जायचा. मुकुंदराजांचा स्पर्श डोक्याला झाल्याबरोबर जैत्रपाळ राजाला समाधी लागली. 6 महिने अंबाजोगाईच्या विषयत मुकुंदराज घोडानी राजा एकच स्थिर उभा. 6 महिन्याने मुकुंदराजांनी मस्तकावरला हात काढला. राजा भानावर समाधी उत्थान झाला. तो घोडा मेला. पुन्हा रेडा झाला. मग ज्ञानोबरायांनी बोलवला. मला एवढंच सांगायचंय काय, का स्पर्श केल्यानंतर हात ठेविला मस्तकी. स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर
रामकृष्ण परमहंसांनी स्पर्श केला आणि कालीमातेचं हृदयामध्ये दर्शन झालं. येऊनी गुरुनाथे माता ठेवेला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गर्दत चालेलो फिटला अज्ञान अंधकारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, स्पर्श कृपा आणि शेवटची संकल्प कृपा, आंधळ्या पांगळ्याचा संकल्प कृपा. किंवा तुकोबराय सांगता, तुका मने आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा. संत सम्राट श्री ज्ञानोबरायांनी हैवत बाबांचा मोठा प्रसंग आहे आणि आपल्याकडे वेळ नाही. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय. क्रौंच नावाचा पक्षी, ज्याला आपल्याकडे मराठवाड्यामध्ये करकोचा म्हणतात. करकोच्याची मादी समुद्राच्या तीरावर आपल्या पिलाला जन्माला घालते आणि करडी खाण्याकरता आपल्याकडे येते. तिथं करडी मिळत नाही. 8 दिवस 10 दिवस, महिना 2 महिने, वर्ष 2 वर्ष जन्माला घातलेल्या पिलाकडे जातच नाही. मग मला सांगा, जन्माला घातलेलं पिलू त्याला तहान आणि भूक लागत नसेल का हो? लागते. काय देवानी सामर्थ्य दिलंय. क्रौंच पक्षाच्या मादीच्या घशाच्या स्वरातच देवानी जादू दिलेली आहे. त्या पिलाला भूक लागल्यावर ते पिलू आपल्या आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहतं, तोंड आ करून प्रसरण करतं, ते फाकवतं, आईची आठवण काढतं. आई तिथे जात नाही. ती आई मुलाने तोंड प्रसरण केल्याबरोबर त्या पिलाच्या आईला लक्षात येतं माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. ती आई काय करते हो? आपलं पिलू ज्या दिशेला ठेवलं त्या दिशेकडे पाहते, पिलाची प्रेमाने आठवण करते ना अशी ओरडते. हजारो किलोमीटरवर आईने ओरडावं आणि पिलाची भूक इकडे आपोआप भागावी. या शक्तीचं नाव संकल्प कृपा आहे. आपलं जर असं असतं तर रस्त्याच्या कडेला ते ढाबे टाकायची गरजच पडली नसते. पण ते काय देवाने आपल्याला तसं काय दिलं नाही. चला मला हे सांग, संकल्प कृपा अशी कृपा करणारे संत असल्यामुळे तुकोबराय संत भाग्य झाली संत बेटी, आवडी पोटी होती ते विठोबा दर्शनाचा फायदा काय झाला? अभंगाचं दुसरं चरण. लावे लाभ दुलाव लावे लाभ दुलाव
परीक्षित महाराजांचे अक्षर आहेत बघा. लाभे लाभ दुनावला जीव धाला दरुषणे. धाला म्हणजे तृप्त. तत्वज्ञानाची भाषा आहे, फार वेळ नाही आपल्याकडे. दोन शंका उपस्थित करू. पहिला लाभ कोणता आणि दुसरा लाभ कोणता? महाराज सांगतात, ज्या दिवशी मनुष्य देह मिळाला ना, हा जगामध्ये झालेला पहिला महालाभ आहे. लाभ झाला बहुता दिसे, लाहो करा पुढे नासे. मनुष्य देहाशी उत्तम जोडी जोडली. सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल राजा हो, मनुष्य देह पुन्हा मिळत नाही. दुर्लभ मानुष देहो देह नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. आमच्या बालपणात एखादं लहान मूल जर फारच रडू लागलं ना, तर आजी त्याला मांडीवर घ्यायची, चुलीजवळ जायची, त्या चुलीतले राख त्याच्या कपाळाला लावायचे. त्याला काय म्हणायची माहिती का? आजा नावकरी आला. आता धर्मशाळेत बिचारा भाकरी वाचून मेलेला आजा पुन्हा वेड आहे का नावकरी म्हणून येईल? आणि येईल तर त्याच्या इतका गाढव आजा दुसरा असेल का पुन्हा? कसली खोळ आहे देव आहे. सहजासहजी जर मनुष्य देह मिळाला असता तर यादसाठी जे पाणी, यादसाठी तप, हे परमार्थाची खटाटोप करायची काय गरज होती राजा? नरदेह दुर्लभ दान. जसं ज्ञानोबराय बोलता, रस्त्याने चालताना जसे दगड सापडतात ना, तसा हिरा देखील सापडेल, पण परीस मिळणं कठीण आहे. आणि जितका परीस मिळणं कठीण आहे, त्याच्यापेक्षा मनुष्य देह अत्यंत कठीण आहे. कोणाला परीस पाहिजे असेल तर मी सांगतो प्रयोग, तुम्ही घरी जाऊन करा. एक कापड घ्या आणि एक दगड घ्या. तो दगड त्या कापडामध्ये 7 वेळेला बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा. तो दगड परीस होतो. नाही झालं तर माझ्याकडे तक्रार करा. पण कधी बांधायचा, हा ते चांगलं आहे का, ते महत्वाचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आकाशात वीज चमकल्यापासून वीज मावळेपर्यंत 7 वेळेला बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा. विजेचे उदयले तोच असत. वीज उगवणं आणि मावळणं जर क्षणार्धात आहे तर कधी 7 वेळेला बांधायचा कधी सोडायचा. जितका परिसा उघड आहे. अनेका सारे का बहुवस जैसा न जोडे परिस का अमृतात आले सदैव गुणे. त्याही पेक्षा मनुष्य देह दुर्लभ आहे राजा हो. महाराज सांगता, तो मला मिळाला पहिला लाभ. येरवी जर अभ्यास केला तर इतर प्राण्यांचा देहाचा जर विचार केला आणि मनुष्य देहाचा जर विचार केला तर सगळ्यात कमी गुण मनुष्य देहात आहे, सगळ्यात अधिक गुण इतर प्राण्यांच्या देहात आहे. तुम्ही बघा, मी 1-2 सांगतो उदाहरण. मनुष्य किती जरी सुंदर झाला, किती तरी मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य किती बलाढ्य झाला, हत्ती इतका बलाढ्य होणार नाही. किती पराक्रमी झाला, सिंह इतका पराक्रमी होणार नाही. आणि किती गुणवान झाला तर राजहंसा इतका गुणवान होऊ शकत नाही. प्रातस्मरणीय गुरुदेव धुंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, काही प्राण्यांना जन्मताच सिद्धी आहे बघा, जन्मताच काही गोष्टी कळतात. त्याच्यातला पहिला प्राणी गाढव आहे. पाण्यात जर विष कालवलं तर एकाच प्राण्याला कळताना दिसतं, त्या प्राण्याचं नाव गाढव आहे. पूर्वीच्या काळी युद्धाला ज्या वेळेला राजे घोडदळ घेऊन जायचे, त्याच्यात एक गाढव घेऊन जायचे. का? न जाणो परकीय शत्रूने आपल्या सैन्याच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात जर विष घातलं आणि सैन्याचा नाश केला तर काय होईल म्हणून पाणी तपासण्याकरता ते पात्रामध्ये पाणी घ्यायचं, गाढवा पुढे ठेवायचं. डोळे झाकून जर गाढव पाणी प्यालं समजायचं पाणी निर्दोष आहे, आणि होंगून जर बाजूला गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे. गाढव असा प्राणी आहे, तो तहानेने मरेल पण विषारीन गढूळ पाणी पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. विठाला विठाला ज्ञानोबरांनी एक ओवी दिलेली. एका पक्षाचा गुणधर्म सांगितला, चाचोचीनी सांडशे. राजहंस नावाचा पक्षी आहे. दुधामध्ये किती पाणी मिसळा, आता किती मिसळाचं ज्याचे धंदे त्याला चांगलं माहिती आहे. गुरुदेव भीमसिंग महाराज म्हणायचे, आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बेमाने. दूध मिश्रित पाणी राजहंसा पुढे ठेवा देवा. तुम्हाला डिग्रीने पाणी कळेल, विलगीकरण करण्याची क्षमता आपल्यात नाही. पण राजहंसाच्या पुढे जर दूध आणि पाणी मिश्रित ठेवलं ना, ज्ञानोबराय सांगतात त्याच्या चोचेला देवाने वरदान दिलंय, ते दूध प्राशन करतो पाणी सोडतो. चला, UPC MPC हे परीक्षा देतात ना, SP IP DSP सगळं काही होता येईल, पण जी चोरी त्याला सापडत नाही तो कुत्रा सापडून देतो. मराठवाड्याच्या भाषेत बोलू, कुत्र्याचं नाक जितकं तिखट आहे ना राजा हो, तितकं जगात कोणत्याच प्राण्याचं नाक तिखट नाही. म्हणून शोध पदका करता श्वनाचाच वापर केला जातो.
त्याला देवाने दिलेलं घाणेंद्रिय नावाची शक्ती आहे. चला दुसरा प्रकार, माणसाचा देह अतिविषारी. किती विषारी? माणसाला जर सर्पदंश झाला, सर्पाने जर चावा घेतला तर थोड्याच वेळात माणसाच्या शरीरातलं बी सापाच्या शरीरात जातं आणि साप मरतो. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही खोटं बोलताय. सर्प मरताना नाही पळताना दिसतो. त्याचं कारण आहे निसर्गाने सर्पाला एक ज्ञान दिलंय, फक्त त्यालाच ज्ञान आहे. माणसाला चावल्यानंतर सर्प पटकन बाजूला जातो आणि आपल्या शिपटीचं टोक दाताने तोडून टाकतो. त्याच्यातून माणसाचं विषारी विष आपोआप नासिकेतून बाहेर पडतं. ही कला फक्त देवाने सर्पाला दिलेली. एवढं कशाला? विंचू विंचू त्याच्या नांगीत किती विष हो. चांगल्या पैलवानाला जर ठणका मारला तर रातभर झोप येत नाही असा विंचू. पण या विंचूला जर एखाद्या पालीने पाहिलं ना, झपाटा मारूनच ती गळते, पचवून टाकते. म्हणजे विंचवापेक्षा पाल विषारी. अशा पालीला चिंचवडच्या जर 2 पायाच्या कोंबड्याने पाहिलं, उजळले भाग्य आता. लाभ हे लाभ दुनावला असा आनंद होतो त्या कोंबड्याला. झपाटा मारून पाल गिळत. पालीचा गरळा भयानक आहे, तरी देखील विषारी पालीला झपाटा मारून कोंबड गिळत, पचवून टाकतं. पालीपेक्षा कोंबडा विषारी. आता पुढचं सांगूच का? इतका माणसाचा दे घाणेरडा आणि विषारी. पण याच्यात एक चांगलं आहे काय? आयुष्याच्या साधने नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावी. असा मनुष्य देह मिळाला. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. आयशी याची कथा पुराणात. असा मनुष्य देह मिळाला पहिला लाभ. दुसरा लाभ जसं ते पतसंस्थेमध्ये असतं ना, दामदुप्पट योजना जर टिकली तर आता मुद्दलही मिळत नाही पुन्हा, तसं दामदुप्पट आम्हाला मिळालं. पहिलं मनुष्य देह मिळाला, पहिला लाभ झाला. आणि या मनुष्य देहाने संतांचं दर्शन झाला. दुसरा लाभ आहे लाभे लाभ दुनावला. फायदा जीव झाला दरुशनी. जीव तृप्त झाला. इंद्रियांची तृप्ती वेगळी, मनाची तृप्ती वेगळी, बुद्धीची तृप्ती वेगळी आणि जीवाची तृप्ती वेगळी. एकदा हृदयाची तृप्ती झाली का कशाचीच इच्छा राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काम नाही झालो पायी रिकामा. अशा प्रकारचा आमच्या जीवनामध्ये हा तृप्तीचा अनुभव आला. आता काय बोलावं? बरवे देशावर झालं, काय बोले बोलावे. देशाऊर हा जुना शब्द आहे बघा. अलीकडे मराठी भाषेमध्ये 25% इंग्रजी भाषेने आक्रमण केलंय. त्याचा परिणाम नवीन मुलांना जुनी मराठी शब्द कळत नाही. एखाद्या लहान मुलाला शृंगार शब्द विचारा, त्याला कळत नाही. मेकअप लगेच कळतं. तसं देशाऊर म्हणजे देशो धडीला लागणं. श्रीमंताचा घराणा असावा आणि गर्भ श्रीमंती असताना विद्यमान काळातली जी मुलं व्यसनी निघावी आणि सगळ्या संपत्तीचा नाश करावा. कुटुंबाला भीक मागायची वेळ येते आणि पोट भरायला दुसऱ्या गावात जावं लागतं. गावातले लोक म्हणतात पाटील देशोधडीला लागला. तसं तुकोबराय म्हणता बरं झालं मी देशोधडीला लागलो. याचा अर्थ काय? मायेने निर्माण केलेला पंचमहाभूताचा देह, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आतापर्यंत याला मी आणि माझं समजत होतो, पण श्री गुरु कृपेने कळालं हे मी नाही, हे माझं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. सच्चिदानंद स्वरूप माझी अवस्था झाली. तुकोबराय सांगतात होता आणि देव आणि मी वेगळाच राहिलो नाही. तुका म्हणे कैची कीव कोठे देव निराळा. निवृत्तीनाथांची ती गवळण सांगतो थांबतो. फळले भाग्य माझे धन्य झाले संसारी. श्री गुरु भेटले हो तेने धरिले करी.
पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी ते सुख काय सांगू वाचे बोलता नये शब्दे विन संवादो दुजे विन अनुवादो परमार्थातला अनुभव बोलता येत नाही तो अनुभवावा लागतो जसं मुक्याने साखर खाल्ल्यानंतर गोड लागते हे त्याला माहिती आहे पण त्याला प्रगट जसं करता येत नाही मुख स्वाद नवाद तसं परमार्थातला जो आत्यंतिक जो अनुभव आहे समाधानाचा तो अनुभव उपभोगावा लागतो तो असा प्रगट करता येत नाही तुकोबराय सांगतात तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान पण याच्या करता जे प्रयत्न केले ना तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम श्रम केला अवघाला फळाशी त्या चालीने किती श्रम झाला आणि आनंद किती झाला दाखवून दिला आता काय बोलावं बोलण्यासारखं काय नाही मला श्री गुरु विठ्ठल बागुल यांचं एक वाक्य आठवतं बोलं बाबा म्हणायचे ज्याच्या हृदयाला देवानी स्पर्श केला ना त्याच्या वाणीला आणि शब्दाला परिपक्वता येते तो का म्हणे श्रम केला खूप प्रयत्न केले एकच वाक्य सांगतो आणि थांबतो संसारातही प्रयत्नांनी श्रम करावे लागतात आणि परमार्थातही प्रयत्नांनी श्रम करावे लागतात मग दोघात अंतर काय तेवढंच अंतर आहे का संसारामध्ये मरेपर्यंत जरी तुम्ही प्रयत्न केले कष्ट केले ना मरेपर्यंत सगळे प्रयत्न कामाला येत नाहीत आणि परमार्थातला कोणता प्रयत्न वायाला जात नाही म्हणून परमार्थ करायचा येथे अवघे वाया गेले दिसती सायास याचं नाव संसार आहे पण परमार्थ नाही गाठ्याच्या पारायणा करता 2 तासाचा वेळ द्या कोणी एक वारकऱ्याला भाताचं शीत खाऊ घाला कोणी सप्ताहाच्या सेवे करता 1 रुपयाची वर्गणी द्या काय ज्याच्या भाग्याला जी सेवा येईल त्यांनी करा फक्त सेवा करा आणि विश्वास ठेवा परमार्थातली तुमची कोणतीच सेवा व्यर्थाने वायाला जाणार नाही त्याचं फल मिळणार आहे तुकोबराय सांगतात मला मिळालं लाभे लाभ दुनावला जीव दहाला दरुशने ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली बरे वे देशावर झालो काय बोले बोलावे लाभ हे लाभ दुनावला जीव दहाला दरुशने या क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने समापन झालेला हा देवदुर्लभ भक्ती महोत्सव आणि या महोत्सवात
आज 3ऱ्या क्रमांकाच्या सेवेचं सौभाग्य सप्ताह समिती संयोजक श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज, उद्धव महाराज, महावीर महाराज आणि आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य हरिभक्तीपरायण उल्हास महाराज यांच्या माध्यमातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं। या सेवेकरता वारकरी संप्रदायातले दिग्गज गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत। आता सर्वांचं नाव मला पाठ नाही, कदाचित एखाद्याचं घेतलं राहिलं तर तो दोष माझ्याकडे, म्हणून आपणा सर्वांच्या चरणारविंदी मी हृदयपूर्वक वंदन करतो। या अभंगावर बोलण्याचा जो प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं महाभाग्य मला लाभलं। आलिया कपाळा थोडे बहु जे योग्य सैद्धांतिक आहे ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे। बोलण्याच्या ओघात एखादं अजागळ वाक्य गेलं असेल, कदाचित अपसिद्धांत झाला असेल, आपल्या अंतःकरणाला कुठे लागलं असेल तर मातृपितृ अंतःकरणाने मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो। सर्व संप्रदायातील या ठिकाणी असलेले महापुरुष, परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आणि वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाने वारकरी संप्रदायाची साधना करणारे आपण सर्व भगवत भक्त वृंद सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो आणि थांबतो। तुझे केले तुमच्या समर्पणे पायी झालो त्राये पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी। तुकोबरायांचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आहे। आपण काय देणार आहोत देवा? ज्या ज्ञानोबरांना एका काळात मधुकरी मिळाली नाही त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा तत्वज्ञानाचा ग्रंथ दिला। ज्या जगद्गुरु तुकोबरांना मंबाजीबोनी काट्याच्या काठीने मारलं त्यांनी आपल्या कल्याणाकरता गाथा दिली। ज्या नाथ महाराजांच्यावर यवन पान खाऊन थुंकला, नाथ महाराजांनी भागवत दिलं, त्यांची उतरे आपण काय होणार आहोत? घुलेबो म्हणायचे, उगाची माता ठेवी जे चरणी हेची बदले। एकदा त्यांच्या नामाचा जय घोष करूया। तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव समर्पणी पायी झालो तराई। तुका म्हणे विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय,